नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे, कारण उभ्या शेतातील पिके जळून खाक झाले असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आज नगर तालुक्यातील दहिगाव येथे नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। पाहूयात सविस्तर व्हिडिओ। आपल्या भागाला कुठली कार खड्डारी नाही, आपल्या भागाला नेतृत्व करणारा आपला खाजगी कोणी पदाधिकारी नाही, आपल्याला कोणी आमदार नाही। आपला गट आणि हा जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट असून या शेतकऱ्यावरती फार मोठा अन्याय या ठिकाणी होत आहे। वर्षिणा धरणाच्या पट्ट्यामध्ये शेकडो हेक्टर कांदा आपला शेतकरी घेतो। एकराला सरासरी 60 ते 65 हजार रुपये खर्च कांदा लागवडीसाठी येतोय। आज शेतकरी मरमर करून आपला दिवस नाही रात्र कशाची सापाची चोराची कशाची। अहिल्यानगर शहरातील महानगरपालिका अधिकारी ऍक्शन मोडवर आले आहे, कारण शहरातील हातमपुरा ते जीपीओ चौक रस्त्यावरील विविध प्रकारची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवले आहे। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीतील अडथळे दूर झाले आहेत। या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने असलेली अतिक्रमणे रहदारीला अडथळा ठरत होती। त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटाव मोहीम राबवली आहे। आज दिनांक 5/2/2025 रोजी बाबा समिती 3 अंतर्गत माननीय इतके साहेब, माननीय मल्हार साहेब यांच्या आधिपत्याखाली प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण टीम मार्फत धरती चौक ते स्टेट बँकपर्यंत अतिक्रमण मोहीम ही चालू झालेली आहे। सदरच्या एरियामध्ये धरती चौक ते स्टेट बँकपर्यंत सदरचा रोड हा प्रस्तावित असून या कामी अतिक्रमण विभागामार्फत दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। अहिल्यानगर शहरातील भुईकोट किल्ला परिसरात मागील असलेल्या 4 किलोमीटर पर्यंतच्या जॉगिंग ट्रॅकच्या कडेला पसरलेल्या वेड्या बाभळी, गवत, काटेरी झाडे झुडपे जेसीबीच्या सहाय्याने लोकवर्गणीतून हटवण्यात आले। तसेच सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यास येणारे नागरिक आणि व्यायामासाठी असलेल्या युवकांनी लोकवर्गणीतून हे काम मार्गी लावले। तसेच जिल्हा प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन भुईकोट किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे आणि या भागात पथदिवे बसून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली। आज आपण अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आहे। गेल्या 4 वर्षापासून आपण या लोकवर्गणीतून सर्व फिरायला येणारे असतील, व्यापारी असतील, सर्व उद्योजक असतील, सर्वांकडून आपण लोकवर्गणीतून कोणी 100, 200, 500 रुपये वर्गणी करून हे 3-4 वर्षापासून या जॉगिंग ट्रॅकचं मेंटेनन्सचं काम आमचे सर्व मुलं हे फिरायला येणारे असतील, आपले पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, हे जे मुलं इथं प्रॅक्टिसला येतात ते त्यांचंही या ठिकाणी मोठं योगदान आहे। आणि आज आपण पाहिला किल्ल्याचा श्वास या झाडे झुडपेनी जो आपण आता त्या वेड्या बाबळीने किल्ला वेढलेला होता, तो आज या किल्ल्याचा श्वास मोकळा केलाय। आणि निश्चितच जवळजवळ हे 15-20 दिवसापासून हे कष्ट या मुलांनी आणि सर्व फिरायला येणारे लोक असतील त्यांनी सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे। आणि असंच योगदान दरवर्षी आपण ज्या वेळेस आता पाऊस होऊन गेलेला असतो, आपल्याला ट्रॅकवर पण चालता येत नाही, अशा झाडी आणि ते गवत उगलेलं असतं, त्यावेळेसही आपण सर्व मेंटेनन्स आपल्या 100-200 लोकवर्गणीतून केलं जातं। आणि आता हा असा सुंदर असा आपण पाहिला आपण हा ट्रॅक की आता हा मोकळा श्वास मोकळा झाला आणि आता अतिशय सुंदर हा पाहू शकता आपण हा किल्ल्याचा श्वास मोकळा केलेला आहे। मी यापुढे आता जिल्हा प्रशासनला, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील
जिल्हा नियोजन अधिकारी असेल त्यांनाही विनंती करेल की आपण खरोखरच आता पर्यटनाच्या दृष्टीने आपले शासन स्तरावर तर निधी उपलब्ध होतो, पण या ठिकाणी आपण आजपर्यंत कुठलाही निधी किंवा कुठलंही मेंटेनचं काम या ठिकाणी झालेलं नाही। माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी हे आपण लक्ष घालून भुईकोट किल्ल्यासाठी आणि आमच्या जॉगिंग ट्रॅकसाठी शौचालय असेल, स्ट्रीट लाईट असेल अशी आज सुविधा केली तर सर्व म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, हे आता भरतीला आलेले मुलं असतील, सर्व वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठीही या अतिशय असा सुंदर असा हा आपला भुईकोट किल्ल्याचा ट्रॅक आहे। आणि निश्चितच या ठिकाणी येणारा जो ज्येष्ठ नागरिक असेल, पोलीस भरती मिलिटरी भरतीसाठी युवा वर्ग असतील, यांच्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आणि खरोखरच या ठिकाणीही ज्या प्रॅक्टिसला मुलं येतात त्या त्यांच्यातले आपण ऑफिसर झालेले बघतोय। कुणी आता जवळजवळ 7 ते 8 PSI झालेले मुलं आहेत, 4 मुली PSI झालेले आहेत या ग्राउंडवर प्रॅक्टिस करता। असे काही मिलिटरी भरती झाले। हे सर्व ते योगदान सर्व आमच्या या सर्व टीमचं आहे। त्यांनी खरोखरच यासाठी हे श्वास मोकळा करण्यासाठी आणि चांगला ट्रॅक बनवण्यासाठी प्रयत्न केले। मी त्यांना सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असं सहकार्य वेळोवेळी आपण या किल्ल्याच्या सुशोभीकरण नाही आणि आपल्या जॉगिंग ट्रॅकच्या सुशोभीकरणासाठी आपण आपली मोलाची मदत करावी हीच आपल्याला विनंती करतो। या बोला दादा, महाराष्ट्रात मराठी सर्वात जास्त वापरली जाणारी भाषा आहे। जिल्हा न्यायालय स्तरापर्यंतची न्यायालयीन कामकाजाची भाषा ही मराठीच आहे। मराठी फक्त भाषा नसून महाराष्ट्राच्या समृद्ध वारसाचा भाग आहे। मराठीच्या बोली भाषेने आणि मौखिक परंपरेने एक मोठी लोकसंस्कृती उभी केली असल्याचे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना भालेराव यांनी केले आहे। तसेच कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला। यावेळी जुने जिल्हा न्यायालय येथील कौटुंबिक न्यायालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश भालेराव बोलत होत्या। अवघ्या काही दिवसांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत। मात्र अशातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या सर्वच केंद्रावर सरमिसळ पद्धतीला विरोध दर्शवून अहिल्यानगर मुख्याध्यापक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात बोर्डाच्या परीक्षेसाठी स्टेशनरी वाटप संदर्भात झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकून जिल्ह्यातील केंद्र संचालकांनी संघटनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन केले होते। या आंदोलनात जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित होते। SSC बोर्डाचा आम्ही आमच्या शाळेवर परीक्षा दुसऱ्या शाळेवर आम्ही जाणार नाही। अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड हॉटेल राजनंदिनी, एकविरा चौक ते पारिजात चौक, राजनंदिनी ते लेखानगर मार्गे सरस्वती शाळा ते तलाठी कार्यालय ते बंधन लॉन ते नगर मनमाड रोडच्या मार्किंग आणि रोडचे काम चालू करण्याची मागणी संपत बारसकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार केली आहे। मात्र त्याचा अद्यापही पाठपुरावा होत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता संपत बारसकर यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले आहे। आज अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी आयुक्त श्री डांगे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदनपर पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की तपोवन रोड ते हॉटेल राजनंदिनी ते सिटी प्राईड हॉटेल ते एकविरा चौक, राजनंदिनी हॉटेल ते सरस्वती शाळा तलाठी कार्यालय ते बंधन लॉन ते नगर मनमाड रोड या संपूर्ण रस्त्याच्या मार्किंगच्या व विकास कामाच्या मध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते तातडीने दूर करून सदरील विकास कामे तातडीने चालू करण्याची मागणी अनेकदा फोनवर समक्ष भेटून आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार करून देखील कुठल्याही प्रकारच्या हालचाली त्याच्यामध्ये दिसून येत नसल्या कारणाने आज महानगरपालिकेमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला असता आयुक्त साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की लगेचच कामाला सुरुवात करू, सदर काम आम्ही हे मार्गी लावणार आहोत। पण या बोलण्याने आमचं काही काम भागणार नाही। त्याचं कारणच असं आहे की जे आपल्या महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग विभाग आहे, हा टाउन प्लॅनिंग विभाग फक्त व्यावसायिक बिल्डर लोक जे आहेत ते आणि ज्यांनी 1 गुंठा किंवा अर्धा गुंठ्यामध्ये घर बांधायला काढलं, मग ते घर बांधायला काढत असताना आपलं बँकेचं कर्ज काढलं असेल, आपल्या
घरादारातल्या लोकांचं सोनं घाण टाकलं असन आणि हे सगळं करून आपल्या लेकरा बाळांसाठी किंवा आपला संसार उभा करण्यासाठी त्यांनी ते घर बांधण्याचं काम त्यांच्या या नियोजनात चालू असतं। तर अशा लोकांना हे टाउन प्लॅनिंगमधले कर्मचारी अधिकारी हे सोडत नाहीत। अतिशय वेगळ्या प्रकारची मलिदा म्हणजे पैशाची मागणी या ठिकाणी ते लोकांना करत असतात आणि ते याच्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना शहर विकासाचे जे प्रश्न आहेत याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं मला या ठिकाणी वाटतं। आणि आयुक्त साहेबांनी एक प्रश्न थेट विचारला आहे की हे लोक वारंवार त्याच ठिकाणी कसे काय असतात आणि जरी त्यांची बदली झाली तरी पुन्हा ते त्या ठिकाणी कसे येतात, हा मला एक मोठी शंका आणि मोठा प्रश्न आहे। तर मी 100% या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे की यांची ह्या लोकांची तातडीने या जागेवरून बदल्या करून पुन्हा यांना ह्या जागेवर न येऊन देण्याच्या विनंती अशी मागणी आम्ही केलेली आहे। जर याच्यात काही करण्यात नाही आले तर पुढील काळात तीव्र स्वरूपाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाट यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले आहे। तसेच रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमणे काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहतील असे जिल्हाधिकारी म्हणाले आहेत। सहकार संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। आज अहिल्यानगर शहरातील माळेवाडा बसस्थानक येथे नागपूर ते शिर्डी स्वर्गीय वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आगमन झाले होते। यावेळी या दिंडीचे स्वागत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोपटराव पवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, पाहूयात। सहकार म्हणजे महाराष्ट्राचा कणा असून सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचं खूप मोठं काम सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशाला सहकाराचा एक आदर्श दिलेला आहे। म्हणून स्वर्गीय वैकुंठभाई मेहता यांना आपण सहकाराचे जनक मानतो। त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारातून राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन जे एक मोठी चळवळ राज्यावर निर्माण केली, त्या सहकार चळवळीतूनच आज महाराष्ट्र गावापासून मुंबईपर्यंत अतिशय भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभा राहिलेला आहे। म्हणून या दिंड्या जे असतात ते एक प्रेरणा असते, कारण महात्मा गांधींनी पहिली दिंडी स्वातंत्र्य आंदोलनासाठी दांडी यात्रेच्या रूपाने करून संपूर्ण भारतात जनजागृती केली। तशी सहकाराची जनजागृती याच दिंडीच्या माध्यमातून राज्यामध्ये होईल आणि त्याची नवी प्रेरणा पुन्हा एकदा देशाला मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। शासनाचा सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट राष्ट्रीय फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी नागपूर या ठिकाणी निघून आज अहिल्यानगर या ठिकाणी आलेली आहे। या सहकार दिंडीचा जो उद्देश आहे की महाराष्ट्रात ही पतसंस्था चळवळ फार चांगल्या प्रकारे रुजलेली आहे आणि ही चळवळ एक सशक्त चळवळ आहे। चांगल्या पद्धतीनं या चळवळीचं काम चालू आहे आणि समाजामध्ये या पतसंस्था चळवळीबद्दल जागृती व्हावी। पतसंस्था चळवळीबद्दल जो जनतेचा विश्वास आहे तो विश्वास अजून वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन आज अहिल्यानगरमध्ये आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये माननीय आपले पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते आपण या दिंडीचं स्वागत केलेलं आहे। शहराच्या विविध भागात ही दिंडी जाऊन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये या दिंडीचा समारोप होणार आहे। या दिंडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं 9 फेब्रुवारी रोजी जी सहकार परिषद, आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केलेली आहे, ह्या परिषदेला या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितजी शहा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार खात्याचे सचिव, सहकार आयुक्त आणि सर्व सहकार महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रातले सर्व अधिकारी, जिल्हा उपनिबंधक हे सगळे या ठिकाणी सहभागी झालेले होणार आहेत। या परिषदेच्या माध्यमातून या पतसंस्था चळवळीला एक चांगल्या प्रकारची शासनाची बळकटी मिळावी म्हणून
या 9 फेब्रुवारी रोजी या परिषदेच्या माध्यमातून आपले बरेच विषय पतसंस्था चळवळीतले आहेत ते त्या ठिकाणी अडचणी मांडण्यात येऊन त्या सोडवल्या जाणार आहे। आणि म्हणून ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्तानं ही आंतरराष्ट्रीय लोक या ठिकाणी बोलून परदेशामध्ये जवळपास 28 देशामध्ये या पतसंस्था चळवळ आहे आणि या पतसंस्था परदेशामध्ये कशा पद्धतीने चालतात त्याचं पण आपल्याला संपूर्ण माहिती 9 फेब्रुवारी शिर्डीच्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये होणार आहे। तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था चालकांना विनंती करतो की आपण या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।